लग्न स्पेशल भाग. आज संध्याकाळच्या लग्नाच्या तयारीत सगळे खूप बिझी होते. रमाशंकरजी, रुद्र, कबीर आणि त्याच्या मित्रांसोबत बाहेरच्या व्यवस्था नीट आहेत का ते पाहत होते, की कुठे काही कमी राहू नये. तोवर ब्युटिशियन अनन्याला तयार करायला पोहोचल्या आणि त्याच सोबत गौरी, प्रियांका आणि रितूही तयार होऊ लागल्या. संध्याकाळ झाली आणि बारात यायला आता फक्त थोडाच वेळ उरला होता. इथे सगळ्या तयारीही पूर्ण झाल्या होत्या. तेव्हा रमाशंकरजींनी रुद्र, कबीर आणि मित्रांना लवकर तयार व्हायला सांगितले. ऐकताच तेही तयारीला निघाले. थोड्याच वेळात विपुल बँडबाजा घेऊन मोठ्या थाटामाटात बारात घेऊन दाराशी आला. सोबत डीजेवालाही आपलं गाणं लावून धडाकेबाज वातावरण करत होता. जिथं सगळे पागलांसारखे डान्स करत होते तिथं शुभने विपुललाही गाडीतून उतरवून नाचायला लावलं. तेवढ्यात डीजेवाल्याने गाणं बदललं. आज मेरी यार की शादी है. ते पाहताच रमाशंकरजी वराथ्यांच्या स्वागताला गेले तर शोभने कबीरलाही ओढलं. आता वातावरणात अजूनच रंगत आली. स्वागत, रश्मी, गाणी यांनंतर पंडितजींनी कन्येला मंडपात आणायला सांगितलं. ते ऐकताच गौरी, प्रियंका, साक्षी आणि रितू अनन्याला घेऊन मंडपात आल्या. अनन्या आज वधूच्या जोडीमध्ये इतकी सुंदर दिसत होती की पाहणारा प्रत्येकजण फक्त तिला न्याहाळतच राहिला. तिने मरून ऑरेंज कलरचा कॉम्बिनेशनचा वरून सोन्याच्या जरीत केलेला जड लहंगा घातला होता. हातभर चुडा, जड दागिने, गळ्यातलं हार, नाकातली नथ, कानातले झुमके, कपाळावर मांग टीका, केसात मोगऱ्याचा गजरा आणि डोक्यावर नेटची ओढणी. इतक्या सुंदर रूपात तिला पाहून सुधाजी आणि आजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज त्यांची मुलगी या घरातून सासरी जाणार हीच खंत त्यांना आतून पिळवटून टाकत होती. का बरं असं फक्त मुलींनाच सोसावं लागतं? घरात जन्म, खेळ, शिकवण सगळं आपल्या आईबाबांबरोबर, पण तरी ती परकीच का? अनन्याच्या मागे उभ्या तिच्या सख्या पण कमी नव्हत्या. गौरीनं पीच कलरचा लहंगा घातला होता, सोबत जुळते दागिने आणि हलकासा मेकअप. प्रियंकानं ब्लॅक रेड कॉम्बिनेशनचा लहंगा घातला होता, त्यासोबत दागिने व मेकअप. साक्षीनं हिरव्या रंगाचा लहंगा तर रितूनं ब्लॅक नेव्ही ब्ल्यू कॉम्बिनेशनचा लहंगा घातला होता. अनन्याला मंडपात बसवल्यावर विपुल तिच्या कानाशी म्हणाला, आज काही जास्तच सुंदर दिसतीयेस. मन होतंय आत्ताच तुला पळवून नेऊन जाऊ. हे ऐकताच अनन्या लाजली, तर मागे बसलेल्या रितू आणि गौरीनं ते ऐकलं. रितूने लगेच चिडवत म्हटलं, जीजाजी, थोडं कंट्रोल करा. काही तासांचीच तर गोष्ट आहे, त्यानंतर तुम्हाला पळवून न्यायची गरजच नाही पडणार. हे ऐकून सगळे हसले, पण अनन्या फक्त लाजत बसली. तेवढ्यात गौरीच्या नजरेत रुद्र आला, जो तिलाच पाहत होता. इशाऱ्यानं तिनं विचारलं, काय झालं? रुद्रनं स्माईल करत फोन पाहायला इशारा केला. गौरीनं फोन उघडला तर स्क्रीनवर रुद्रचा मेसेज, टुडे यू आर लुकिंग गॉर्जियस. हे वाचताच गौरीच्या चेहऱ्यावर स्माईल आली, पण मुद्दाम तिनं रागाने चेहरा केला. रुद्रनं इशारानत विचारलं, काय झालं? गौरीनं मेसेज केला, ओन्ली टुडे? मी सुंदर दिसते? हे वाचून रुद्र फक्त हसत तिला पाहू लागला, पण उत्तर न देता तिथून निघून गेला. ते पाहून गौरी ओठातच म्हणाली, अकडू, एका मुलीची नीटशी स्तुतीही करता येत नाही याला. तेवढ्यात रितूनं काहीतरी कानात सांगितलं आणि चारी सख्या इशाऱ्यांतच प्लॅन करू लागल्या. पंडितजी मंत्रोच्चारात गुंग झाले, विपुल, अनन्या त्यात रमले. काही स्त्रिया मंगलगीतं गात होत्या आणि इथे गर्ल्स ग्रुपनं वेगळीच खिचडी शिजवली. त्यांच्या नजरा इकडून तिकडे फिरल्या आणि एका जागी थांबल्या. शुभ एका बॉक्ससह बसलेला दिसला. लगेच त्यांना कळलं की त्या बॉक्समध्ये बूट आहेत. होय, आता बूट कोण चोरणार हीच तर चार सुंदर मुली शोधत होत्या. त्यांनी लगेच प्लॅन आखला. शुभच्या हातातून बूट कसे हिसकावून घ्यायचे? गौरी, रितू शुभच्या शेजारी बसल्या आणि म्हणाल्या, हाय शुभ, आज तर मस्त दिसतोयस, जणू तुझंच लग्न आहे आज. शुभने हसत उत्तर दिलं, थँक्स, पण तुम्ही लोक तर अजूनच सुंदर दिसताय. खास करून गौरी, लंडनमध्ये हिचं असं रूप बघितलंच नव्हतं जे इथे या लग्नात दिसलं. गौरी आणि रितू त्याला बोलण्यात गुंतवत होत्या आणि रुद्र मात्र गौरीला शुभसोबत हसता खेळता पाहून भुवया उंचावत होता. तोपर्यंत साक्षी आणि प्रियंका मिठाईची ट्रे घेऊन आल्या. शुभ, असे कोरडे का बसलायस? आज तुझ्या भावाचं लग्न आहे, तुला तर मिठाईवर तुटून पडायला हवं. शुभने डोळे बारीक करत विचारलं, का कोणा ठाऊक, पण मला तुमच्यावर थोडा डाऊट येतोय. काही प्लॅनिंग तर नाही ना? गौरी घाबरून म्हणाली, प्लॅनिंग? कसली प्लॅनिंग? नाही रे, असं काही नाही.
आम्ही तर फक्त तुला मिठाई खाऊ घालायला आलोय. गौरीला घाबरताना पाहून रितूने हसत म्हटलं, अरे शुभ, तुला तर डिझायनरची जागा सोडून CBIमध्ये हवं होतं. शुभ हसत म्हणाला, अरे मी तर मज्जेत बोललो. असं म्हणून त्याने मिठाई उचलून खायला सुरुवात केली. तोवर रितूने बाजूला ठेवलेला बॉक्स उचलला आणि शांतपणे निघून गेली. मग थोड्या बहाण्याने गौरी, प्रियंका आणि साक्षीही तिच्या मागे गेल्या. त्या चारी आपला विजय समजून खुश झाल्या. बॉक्स उघडला आणि डोळे विस्फारले, कारण तो बॉक्स रिकामा होता. शुभच्या हातून खूप मशक्कत केल्यानंतर गौरी लोकांच्या हातात ते जोड्याचं बॉक्स आलंच, ज्याला पाहून त्या सगळ्या खूप खुश झाल्या आणि स्वतःलाच शाबासकी देत त्यांनी तो बॉक्स उघडला. पण आत पाहताच त्यांचे डोळे मोठे झाले, कारण बॉक्स रिकामा होता. फक्त त्यात 5-6 लॉलीपॉप ठेवलेले होते. हे तुमच्यासाठी आमच्याकडे थोडंसं गोड. हा आवाज ऐकताच सगळ्यांनी मागे वळून पाहिलं तर शुभ हात बांधून उभा हसत होता. त्याला पाहताच सगळ्या थक्क झाल्या की शुभनं त्यांना मूर्ख बनवलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून शुभ म्हणाला, काय झालं? तुम्ही मला मिठाई खायला दिली तर माझं पण काहीतरी कर्तव्य आहे की मीही तुमचं तोंड गोड करू, म्हणून मी तुमच्यासाठी लॉलीपॉप आणलं. इतकं बोलत शुभ हसू लागला. ते पाहून गौरी त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, शुभ माय बडी, जोडे दे ना. हा एक रिवाज आहे जो करणं आवश्यक आहे. तू कधी इंडियन वेडिंग बघितली नाही ना, म्हणून तुला या सगळ्या रिवाजांबद्दल माहिती नाही. आम्हाला हा रिवाज करायचा आहे, म्हणून जोडे दे. गौरीचं बोलणं ऐकताच शुभ हसत म्हणाला, गौरी, मी पण तुझ्यासोबत लंडनला गेलो होतो, तुझ्यासारखाच स्कॉलरशिप घेऊन. माझं डिझाईन सिलेक्ट झाल्यानंतर, त्यामुळे तू तुझ्या बोलण्याने मला डिस्ट्रॅक्ट करू शकत नाहीस. इतकं बोलून शुभ थोडा विचारात पडला आणि पुन्हा म्हणाला, पण तू माझी मैत्रीण आहेस म्हणून तुला हा रिवाज करण्यासाठी मी मदत करू शकतो. हे ऐकून गौरीसोबत प्रियांका, रितू सगळ्याच खुश होत म्हणाल्या, हो, तर दे मग जोडे. एक्सक्यूज मी, माझ्या मदत करण्याचा अर्थ होता की रिवाज तुम्हालाच करायचा आहे तर जोडे स्वतः शोधा, मी मध्ये पडणार नाही. इतकं म्हणत शुभ हसत तिथून निघून गेला. मागे गौरी लोक लॉलीपॉप हातात घेऊन आश्चर्याने त्याला जाताना पाहत बसल्या. चौघींनी तोंड पाडून शांत बसल्याचं पाहून शुभ त्यांना सतत इशारे करून मजा घेत होता. तेवढ्यात साक्षीची नजर मेनकाकडे गेली आणि ती म्हणाली, यार मेनका पण अजब है, अजून फेऱ्या सुरू झाले नाहीत आणि फुलांची टोपली घेऊन बसलीये, जणू फेऱ्यांच्या वेळी तिला फुलं मिळणारच नाहीत. रितू साक्षीच्या बोलण्यावर चिडून म्हणाली, यार साक्षी, तू पण अजब आहेस. इथे जोडे मिळाले नाहीत आणि तू मेनका आणि तिच्या टोपलीत बिझी आहेस. आपल्याला त्याचं काय, ती काहीही घेऊन येऊ दे. पण इतकं म्हणताच रितूच्या डोळे मोठे झाले आणि ती हळूच गौरी लोकांकडे पाहत म्हणाली, कुठं असं तर नाही ना की जोडे त्या टोपलीत आहेत, कारण हिचं फुलं आणण्याचं कन्सेप्ट थोडं अजब आहे. हे ऐकताच सगळ्यांनी होकार देत म्हणाल्या, बात तर खरी आहे, म्हणजे त्या टोपलीत जोडे असण्याचे 90% चान्सेस आहेत. तर मग ठीक आहे, एकदा टोपलीत चेक करूया. इतकं म्हणत त्यांच्या प्लॅनिंगला पुन्हा सुरुवात झाली. पण तेवढ्यात एक वेटर जो पाणी देत होता त्याने सगळ्यांच्या मध्ये ती फुलांची टोपली पाहून ती साईडला ठेवली. गौरी लोकांची नजर लगेच त्यावर गेली आणि गौरी धावत जाऊन ती टोपली पकडणार इतक्यात दुसऱ्या बाजूने शुभनेही ती पकडली. ते पाहताच गौरी म्हणाली, शुभ, मी आधी पकडले हे, तर तू सोड. गौरीचं बोलणं ऐकून शुभ हसत म्हणाला, गौरी, ही टोपली माझी आहे, मग तू जबरदस्ती का करतीयस ती घेण्यासाठी? इतकं म्हणत दोघांमध्ये खेचाखेची सुरू झाली. हे पाहताच रितू लगेच मध्ये येऊन त्या टोपलीत हात घालून जोडे बाहेर काढते. शुभने ते पाहताच टोपली सोडली आणि रितूकडे धावला. पण शुभने टोपली सोडताच गौरीचा बॅलन्स बिघडला आणि ती मागे पडणार होती. तेवढ्यात शुभने तिचा हात धरून स्वतःकडे जोरात ओढलं. तो इतक्या घाईत आणि जोरात ओढला होता की गौरी त्याच्या गळ्याशी येऊन टेकली आणि ती फुलांची टोपली साईडला पडली. हे पाहून रितू आश्चर्याने थिजून गेली. प्रियंका, साक्षी, विशाल, कबीर सगळेच थक्क झाले की हे काय झालं. सगळ्यांच्या नजरा मग रुद्रकडे गेल्या. तो तिथेच उभा होता आणि त्याच्या मुठी गच्च आवळलेल्या, चेहऱ्यावर प्रचंड राग. रुद्रला असं पाहून सगळे घाबरले की आता हा काही गोंधळ घालणार तर नाही ना, नाहीतर सगळ्यांसमोर गडबड होईल. गौरी आणि शुभ एकमेकात गुंतलेले असतानाच लक्ष तुटलं जेव्हा रितूच्या हातून मेनकाने जोडे हिसकावले आणि ओरडली, शुभ, जोडे मिळाले. मेनकाच्या या शब्दांनी सगळ्यांचं लक्ष परत आलं आणि गौरीही शुभपासून दूर होत आपले कपडे नीट करू लागली. पण रुद्र अजूनही रागात त्यांच्याकडेच पाहत होता. जणू अजून काही क्षण ते दोघं जवळ राहिले असते तर तो त्यांना गिळून टाकला असता. मेनका जोडे घेऊन पळण्यासाठी वळली पण अचानक पडली आणि जोडे तिच्या हातातून सुटून जमिनीवर पडले.
ते जोडे पडतात साक्षीने पटकन उचलले आणि हसत हसत ते रितू गौरीला दाखवले. मेनका उठण्यासाठी हात पुढे केला तो प्रियंकाने. मेनका तिला पाहता चिडून म्हणाली, तूच पाडला आणि आता उठून चांगली बनायचं नाटक करतेस? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. माहिती आहे ना, मी फक्त अप्लाय केलं, तेही तुझ्यावरच. असं काही तूच म्हणाली होतीस ना? इतकं म्हणत प्रियंका हसत तिथून निघून गेली आणि मेनका रागाने पाय आपटत राहिली. बरं, आता जोडे मुलींच्या हातात आले आणि त्यांच्या मनाप्रमाणे नेघही. तेवढ्यात अनन्या आणि विपुल फेऱ्यांसाठी उभे राहिले. सगळे त्यांच्यावर फुलं उधळू लागले. फेऱ्यानंतर विपुलने अनन्याच्या मागे सिंदूर भरला आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं. पंडितजींनी विवाह संपन्न झाला असं म्हणतात सगळे आनंदाने ओरडले. सगळ्यांनी अनन्या विपुलला मिठी घेऊन कॉंग्रॅच्युलेट केलं. दोघांनी दोन्ही बाजूच्या मोठ्यांना नमून आशीर्वाद घेतले. सुधाजी, आजी, रमाशंकरजींचे डोळे पाणावले, कारण आता विदाईची वेळ आली होती, जी डोळ्यात पाणी आणून करावी लागते. रुद्र आणि कबीरने अनन्याला गाडीत बसवून भाऊचा रिवाज पूर्ण केला. अनन्याची कार नजरेआड होताच सगळे घरात गेले. रुद्रने जेव्हा पाहिला की शुभ गौरीचा हात धरून तिला गार्डन एरियाकडे घेऊन जात आहे, तेव्हा तोही काहीतरी विचार करत त्यांच्या मागे मागे गेला. तिथे जाऊन त्याने पाहिलं की शुभ आपल्या गुडघ्यांवर बसून गौरीसमोर एक हात पुढे करत म्हणाला, डू यू लव्ह मी? हे ऐकताच गौरी आधी हसू लागली. मग आपलं हसू कंट्रोल करत म्हणाली, होय, आय डू. तेच जेव्हा रुद्रने ऐकलं तेव्हा रागाने त्याचा चेहरा लाल झाला आणि त्यांनी रागात मोठी आवडत पुढे जात शुभच्या तोंडावर एक जोरदार घुमसा मारला आणि म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली? त्याचवेळी रुद्रच्या अचानक हल्ल्यामुळे गौरी आणि शुभ थोडे अवाक झाले. तेवढ्यात रागाने तावातावानी रुद्रने शुभचा कॉलर पकडत म्हणाला, गौरीचा हात पकडण्याची तुझी हिंमत कशी झाली? तेच जेव्हा शुभने रुद्रला रागाने पाहिलं तेव्हा गडबडून म्हणाला, रुद्रभाऊ, माझा बोलणं तरी ऐका. जसं तुम्ही विचार करताय तसं अजिबात नाहीये. गप्प, अगदी गप्प. रुद्र ओरडत जसं शुभला म्हणाला तेवढ्यात गौरी शुद्धीवर येताच लगेच रुद्रला शुभपासून वेगळं करत म्हणाली, रुद्र सोडा, हे तुम्ही काय करताय? तुम्ही जे विचार करताय ते चुकीचं आहे. जे तुम्ही पाहिलंत ते खरं नाहीये. रुद्र सोडा. तेच रुद्रने जेव्हा पाहिलं की गौरी शुभच्या बाजूला उभी राहिली आहे तेव्हा शुभला सोडून तो गौरीकडे वळला. अरे हो, मी तर विसरलोच होतो की तू आहेस तरी कोण. माझीच चूक होती जी मी काही काळ विसरलो. मग थोडा थांबून शुभकडे वळत म्हणाला, तुलाही हिच्या भोळ्या चेहऱ्यावर फसवणूक वाटली ना? घरच्यांसमोर नेहमी महान बनायचं नाटक करते, पण हिचं खरं रूप काही वेगळंच आहे जे फक्त मलाच माहीत आहे. 3 वर्षापूर्वीही ही अशीच होती. एका मुलासोबत कधी हिचा मन भरत नाही. हे ऐकताच शुभ थोडा मोठ्या आवाजात मध्येच बोलून गेला, रुद्रभाऊ तुम्ही? तितक्यात रुद्रच्या चेहऱ्यावर एक जोरदार चापट बसली. ते पाहून शुभने डोळे मोठे केले आणि थक्क झाला. तर रुद्रचा चेहरा लाल झाला आणि गौरीच्या चेहऱ्यावर रागासोबतच डोळ्यांतून अश्रू वाहत लागले. मग ती रागाने लाल होत रुद्रला म्हणाली, रुद्र, तुम्हाला काहीही अधिकार नाही की तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवा. आधीपर्यंत मी तुम्हाला फक्त बेदिल समजत होते, पण तुम्ही तर बेदिलसोबतच स्वार्थी आहात हे आज कळलं. मला आज तुमच्याविषयी आणि तुमच्या चेहऱ्याविषयी फक्त आणि फक्त तिरस्कार वाटतोय आणि त्यासोबतच खंतही की मी कधी तुमच्यावर. इतकं बोलून गौरीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले आणि आपलं बोलणं मध्येच थांबवत ती शुभकडे वळून त्याचा हात धरत म्हणाली, चल शुभ, असं म्हणून तिथून निघून गेली. तेच तिच्या जाण्यानंतर रुद्र रागाने गार्डनमध्ये ठेवलेल्या लग्नाच्या खुर्च्या उचलून फेकू लागला आणि मग तिथूनही आपल्या रूममध्ये जाऊन रूममधल्या वस्तू उलथापालथ करू लागला. रुद्रच्या या वागण्यामुळे आज पुन्हा एकदा गौरीचं मन फारच तुटलं होतं. तीही रडत रडत आपल्या रूममध्ये गेली आणि बेडवर बसून रडत म्हणाली, रुद्र, तुम्हाला माझा प्रेम का दिसत नाही? तुम्ही मला वारंवार फक्त दुःखच देत आलात. काय मी इतकी वाईट आहे की तुमच्या लायकीची नाही, तुमच्या प्रेमाच्या लायकीची नाही? शेवटी का रुद्र असा? आज घरातले लोक अनन्या निघून गेल्यामुळे दुःखी होते आणि रुद्र गौरीने त्याला फसवलं म्हणून दुःखी होता. तर गौरी आज पुन्हा एकदा रुद्रने तिचं मन आणि तिचं प्रेम फारच तुटकं केलं होतं याचं तिला दुःख होतं. पण आज घरात दुःखी सर्वच लोक होते. सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. तर दुसऱ्या बाजूला अनन्या आपल्या सासरी पोहोचून तिथल्या रश्मीमध्ये व्यस्त झाली. थोड्याच वेळात अनन्या आणि विपुलसमोर दूध आणि त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेलं एक भांडं ठेवलं गेलं आणि त्यात एक अंगठी टाकून हे सांगितलं गेलं की जो ही अंगठी आधी शोधेल तो विजेता होईल आणि त्याचंच आयुष्यभर हुकूम चालेल. इतकं बोलून हा खेळ सुरू झाला. तेच अनन्या जिंकावी या इच्छेने विपुल वारंवार हारू लागला, ज्यामुळे अनन्याने हा खेळ जिंकला आणि विपुलने ती अंगठी अनन्याला घालून दिली. दिवसभराच्या रश्मींनी सगळे खूप थकले होते आणि अनेक दिवसांपासून लग्नाच्या रश्मी सुरू असल्याने आता सगळ्यांची ताकद संपली होती. म्हणून लवकरच रात्रीचं जेवण करून सगळे झोपायला गेले. तर मेनकाही अनन्याला तिच्या रूममध्ये सोडून ऑल द बेस्ट वहिनी असं म्हणत निघून गेली.
मेनकाच्या गेल्यानंतर अनन्याने संपूर्ण रूम पाहिली, जी खूप सुंदररित्या सजवलेली होती आणि चारी बाजूंना एक वेगळीच सुवास पसरलेली होती. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर स्मित आलं. दिवसभर जड साडी आणि दागिने घालून तिला आता थकवा जाणवत होता. तिथे बदलण्यासाठी पुढे जात होते तेवढ्यात तिच्या रूमचं दार उघडत विपुल आत आला. ते पाहून अनन्या हसतच त्याच्या गळ्यात शिरली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनन्या पगफेरेची रश्म पार पाडण्यासाठी विपुलसोबत आपल्या माहेरी गेली, जिथे तिला भेटायला विशाल, रितू, प्रियंका तिचे सगळे मित्र आले होते. त्यांना भेटून अनन्या खूप खुश झाली. तेवढ्यात ती आपली नजर चारी बाजूंना फिरवत म्हणाली, इथे सगळेच आहेत, इथपर्यंत की रुद्रभाऊही इथेच आहेत. मग गौरी कुठे आहे? पण मला येऊन बऱ्याच वेळ झाला पण ती अजूनपर्यंत दिसत नाही. कुठे व्यस्त आहे ती? ती इथून निघून गेली आहे. हे ऐकून सगळेच त्या आवाजाकडे वळले तर पाहिलं की शुभ उभा आहे, ज्याला पाहून अनन्या म्हणाली, अरे शुभ, तुझी तर लंडनला जाण्यासाठी दुपारी फ्लाईट आहे ना? पण तू इथे काय करतोयस? आणि ही गौरी कुठे निघून गेली आहे? तू आत्ता काय बोललास? हे ऐकून शुभने एकदा सगळ्यांकडे पाहिलं, मग बोलायला सुरुवात केली. खरं तर वहिनी, मी एअरपोर्टलाच जात होतो, पण ही गोष्ट तुम्हाला न सांगता माझी जाण्याची हिंमत झाली नाही. कोणती गोष्ट? शुभ, तू नीट सांगतोस का काय म्हणायचंय तुला? अनन्या एवढी व्याकुळ होताना पाहून विपुलने तिला धरत म्हणाला, शुभ, काय म्हणू इच्छितो आहेस? विपुल भाऊ, गौरी इथून, या घराला आणि तुम्हा सगळ्यांना सोडून निघून गेली आहे. हे ऐकून सगळेच अवाक झाले की गौरी निघून गेली आहे? पण का? तेच जेव्हा रुद्रने ही गोष्ट ऐकली तेव्हा रागाने आपली मुठी आवळत म्हणाला, तिचं तर कामच आहे आपल्या चुका लपवण्यासाठी पळून जाणं. जसं 3 वर्षापूर्वी केलं तसंच यावेळेलाही केलं आहे. रुद्रच्या बोलण्याने सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले, कारण त्यांना अजूनही कळत नव्हतं की अखेर घडलं तरी काय आहे. सगळं तर व्यवस्थित चालत होतं, मग अचानक काय झालं? तेच शुभने जेव्हा ऐकलं तेव्हा थोडा मोठ्या आवाजात मध्येच बोलून गेला, रुद्रभाऊ, तुम्ही? बरं, चूक मीच केली आहे, तर आता तूच सांग सगळ्यांना की काल काय झालं होतं आणि माझी चूक काय आहे? रुद्रचं बोलणं ऐकून सगळेच आश्चर्याने कधी रुद्रकडे तर कधी शुभकडे पाहू लागले. तेवढ्यात अनन्या शुभच्या हात धरत म्हणाली, शुभ, काय झालं होतं आणि गौरी कुठे गेली आहे? तेव्हा अनन्याचे बोलणे ऐकून तिथे उभा असलेल्या सगळ्यांनी होकार देत म्हटलं, होय शुभ, शेवटी अशी काय गोष्ट झाली जिमुळे गौरी पुन्हा निघून गेली? हे ऐकताच शुभनं एकदा रुद्रकडे पाहिलं, ज्याने आपला चेहरा दुसरीकडे वळून ठेवला होता. मग एक खोल श्वास घेत तो बोलू लागला, खरं म्हणजे मी आणि गौरी जेव्हा लंडनमध्ये होतो तेव्हा तिथं आमची जेनी नावाची मैत्रीण होती, जिला मी पसंत करत होतो. आणि ह्यावेळी मी ठरवलं होतं की लंडनला जाताच तिला प्रपोज करेन. त्यामुळं काल मी थोडा नर्वस फील करत होतो. तेव्हा गौरीनं मला कम्फर्ट फील करून द्यायला सांगितलं की एकदा मी तिला जेनी समजून माझ्या मनातली गोष्ट बोलून दाखवावी. तर काल आम्ही तेच करत होतो, पण रुद्रभाईंनी काहीतरी वेगळंच समजून घेतलं. आणि मी व गौरीनं त्यावेळी रुद्रभाईंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते आमचं ऐकायलाच तयार नव्हते. फक्त गौरीवर घाणेरडे आरोप करत होते. हे ऐकून गौरीला खूप वाईट वाटलं आणि ती कुठं गेली आहे काही कळलं नाही. शुभच्या गोष्टी ऐकताच तिथे उभे असलेले सारेच दंग झाले. सगळ्यांचे डोळे फक्त रुद्रकडेच लागले होते. तर अनन्या हे सगळं ऐकून खूपच चिडली आणि तिनं रागानं रुद्रचा हात पकडून स्वतःकडे वळवत म्हणाली, शेवटी कोणत्या अधिकारानं तुम्ही तिला इतकं सगळं बोललात? ती तुमची लागते तरी काय आहे? काही मिनिटं नाचून घेतल्यामुळे, लग्नाच्या रश्मींमध्ये थोडं एन्जॉय केल्यामुळे ती तुमची गर्लफ्रेंड होत नाही भाऊ. आणि आजवर तुम्ही तिच्यासाठी असं कोणतं चांगलं काम केलं आहे ज्यामुळे ती तुमच्यावर इम्प्रेस होऊन तुम्हाला आपला पार्टनर मानेल? तुम्ही फक्त आणि फक्त तिला अपमानितच करत आलात. मग थोडं थांबत अनन्याने एक खोल श्वास घेतला आणि पुढे म्हणाली, रुद्रभाऊ, 3 वर्षापूर्वी जे तुम्ही केलं होतं त्यावेळी मी तुमच्यावर फक्त रागावले होते. पण आज जे तुम्ही केलं आहे त्यामुळं मला तुम्हाला भाऊ म्हणण्यात लाज वाटतीये. त्याचवेळी हे सगळं ऐकल्यानंतर कबीरही बोलू लागला, रुद्रभाऊ, खरंच तुम्ही यावेळी खूप मोठी चूक केली आहे. निदान विचारलं तरी असतं तिच्याकडे. आणि रुद्रभाऊ, अनन्याचं बोलणं अगदी खरं आहे की शेवटी कोणत्या हक्कानं तुम्ही तिला इतकं सगळं ऐकवलंत? तिचं आयुष्य आहे, ती ज्या कोणासोबत राहू इच्छिते त्यासोबत राहू शकते. तेव्हा कबीरचं बोलणं मध्येच थांबवत शुभ बोलला, खरं म्हणजे गौरी रुद्रभाऊ तुम्हाला पसंत करते. फक्त पसंतच नाही, प्रेमही करते. शुभचं हे बोलणं ऐकून सगळेच शुभकडे आश्चर्याने पाहू लागले आणि रुद्रनं हे ऐकताच तो गुडघ्यावर कोसळून बसला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा शुभनं आपलं बोलणं पुढं चालू ठेवलं,
आणि जेव्हा ती गौरी लंडनला आली होती त्याचवेळी तिच्या डोळ्यात दिसत होतं. असा एकही दिवस नव्हता ज्या दिवशी ती रुद्रभाऊंची चर्चा करत नसे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इंटर्नशिप संपल्यानंतर तिला लंडनच्या टॉप आर्ट गॅलरीतून नोकरीचं ऑफर आलं होतं. पण तिनं ते नाकारलं, असं सांगून की तिला आता परत इंडिया जायचं आहे, आपल्या मित्रांसोबत राहायचं आहे, तिला रुद्रसोबत राहायचं आहे. ह्याच विचाराने तिनं लंडनला नेहमीसाठी अलविदा सांगून परत इंडिया गाठलं होतं. शुभचं हे बोलणं ऐकताच सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, तर रुद्रच्या डोळ्यातून सतत अश्रू उघळतच होते की त्यानं रागानं पुन्हा एकदा तीच चूक केली जी 3 वर्षापूर्वी केली होती. तो उभा राहत शुभकडे वळला आणि त्याचा हात धरत म्हणाला, "शुभ, प्लीज मला माफ कर. तू काल खूप समजावण्याचा प्रयत्न करत होतास की मी तुझं बोलणं ऐकावं, पण मी माझ्या रागाच्या आहारी जाऊन आज सगळं काही गमावलं. मी गौरीला गमावलं." असं म्हणता म्हणता त्याचा आवाज दाटून गेला आणि तो तिथेच जमिनीवर बसून रडू लागला. तर रुद्रला असं रडताना पाहून थोड्या वेळापूर्वी त्याच्यावर निर्माण झालेला सगळ्यांचा राग आता हळूहळू विरघळायला लागला होता. शुभसोबत तिथे उभे असलेले सगळे लोक रुद्रच्या जवळ बसून त्याला समजावत होते. रुद्रभाऊ, गौरी मान्य करेल. आपण सगळे मिळून तिला समजावू. तिचं मन खूप स्वच्छ आहे. ती तुम्हाला माफ करेल. तेवढ्यात रुद्र उभा राहून म्हणाला, शुभ, चल पटकन एअरपोर्टला जाऊया. ह्यावेळी मी गौरीला लंडनला जाऊ देणार नाही. असं म्हणताच रुद्र पुढे सरकला होता. तेवढ्यात शुभ त्याला मागून थांबवत म्हणाला, रुद्रभाऊ, गौरी लंडनला जात नाहीये. मी आत्ताच सगळ्यांना सांगितलं ना की गौरी सगळं काही सोडून लंडनहून परत आली होती. होय, आज सकाळी माझी तिच्याशी बोलणं झालं होतं, तर तिनं फक्त एवढंच म्हटलं होतं की आता ती इथं राहू शकत नाही. इथून ती निघून चाललीये. आणि मला माहीत होतं की गौरीनं इथं कुणालाही सांगितलं नसेल की ती या घरातनं निघून चाललीये. आणि ना कुणाला हे माहिती होतं की ती रुद्रभारवर किती प्रेम करते. काल जे काही झालं ते सगळं माझ्यामुळं झालं होतं आणि मी ते दुरुस्त केल्याशिवाय असं लंडनला निघून जायचं नव्हतं. म्हणून आलो ह्या आशेनं की कदाचित आज रुद्रभाऊ माझं बोलणं ऐकतील. तर तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी इतकंच म्हणत शुभने एक खोल श्वास घेतला आणि पुढे म्हणाला, माझ्या फ्लाईटचा वेळ झाला आहे. मला एअरपोर्टवर लवकर पोहोचायचं आहे. पण फक्त इतकंच सांगतो की रुद्रभाऊ प्लीज, गौरीच्या प्रेमाची वारंवार थट्टा करू नका. रुद्र आणि तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांकडे पाहत शुभ तिथून निघून गेला. तर रुद्र काहीतरी विचार करत उभा राहिला आणि सुधांजींकडे धावत जाताना रुद्रला असं धावत जाताना पाहून तिथे उभे असलेले सारे त्याच्या मागे धावले, या भीतीनं की रुद्र आता काय करणार आहे, कुठं स्वतःसह काही वाईट प्रकार करून घेऊ नये. तर तिथं सगळ्यांनी पाहिलं की तो सुधांजींच्या जवळ जाऊन त्यांचे हात पकडत म्हणाला, आई, तुम्हाला माहिती आहे ना की गौरी कुठं आहे? ती तुम्हाला सगळं सांगते. तर तिनं सांगितलं असेल ना की ती कुठं चालली आहे. हे ऐकता सुधांजींनी रुद्रच्या गालावर एक झापट मारली आणि त्यांच्या डोळ्यातूनही पाणी आलं. अजून किती वेळा आपल्याला त्या निरागस मुलीच्या नजरेत लज्जित करणार आहेस रुद्र? ह्यावेळी तर मी सुद्धा तिच्यासमोर डोळे मिळवू शकले नाही. शेवटी मी मिळवले असते तरी कसं? माझा होनहार मुलगा रुद्रप्रताप सिंग, जो वारंवार तिला अपमानित करत आलाय. आणि एक ती मुलगी आहे जिला प्रत्येक वेळी तुला माफ करत राहायचं आहे. रुद्र, त्या मुलीचं हृदय जसं पवित्र आहे तसं तिचं आत्माही पवित्र आहे. आणि तू तिला, आज तर तू माझं डोकंच माझ्याच नजरेत खाली घातलंस. असं म्हणत सुधांजी तिथून जायला निघाल्या. तेव्हा रुद्र त्यांच्या पायांना धरून रडत म्हणाला, आई, फक्त लास्ट चान्स दे ना प्लीज. सांग ना गौरी कुठे गेली आहे. खरंय, मी तिच्या लायकीचं नाही. मी तिला नेहमीच त्रास दिला आहे. पण आई, मला तिला या घरात आणायचं आहे. इथं तिचे सगळे आपले आहेत आणि ती इथेच राहू इच्छिते. तिचा या घरावर तितकाच हक्क आहे जितका अनन्या आणि माझा आहे. आणि त्याच हक्कानं मी तिला फक्त या घरात आणू इच्छितो. भले ती मला आता पूर्ण आयुष्यभर माफ करो किंवा न करो, ते तिच्या इच्छेवर असेल. तर सुधांजींसुद्धा तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांना रुद्रची अवस्था आता सहन होत नव्हती. तर सगळ्यांनी मिळून म्हटलं, आंटीजी, रुद्रभाऊंकडनं खूप मोठी चूक झाली आहे. प्लीज त्यांना त्यांची चूक सुधारवायची एक संधी द्या. प्लीज सांगा ना गौरी कुठं आहे. आपण सगळे तिला समजावून परत आणू. आणि आम्हाला खात्री आहे की रुद्रभाऊंची ही शेवटची चूक मानून गौरी त्यांना एक लास्ट चान्स नक्की देईल. तर रुद्रची अवस्था आणि त्याचे मित्रांचं बोलणं ऐकून सुधांजी म्हणाल्या, पण गौरीला समजावायला फक्त रुद्रच जाईल. कारण चूक ह्याच्याकडनं झाली आहे तर समजावायला देखील फक्त हाच जाईल.
हे ऐकताच रुद्रनं सुधांजींच्या पायांवरून उठून उभं राहत म्हटलं, आई, मला मान्य आहे. गौरी कुठेही गेली असेल, मी तिला घेऊनच येईन. गौरी आपल्या शहरात परत गेली आहे, जिथून ती आपल्या घरात आली होती. गौरी अनाथ आहे, तुमच्या पप्पांच्या मित्र पवार भाऊसाहेबांच्या अनाथ आश्रमात. कारण आता तिचं या जगात कोणी नाहीये ज्याला ती आपलं म्हणू शकेल. म्हणून ती परत तिथंच गेली आहे. असं म्हणत सुधांजी तिथून निघून गेल्या, तर तिथे सगळ्यांनी जेव्हा गौरी अनाथाश्रमात गेल्याचं ऐकलं, तेव्हा सगळ्यांचं मन हेलावून गेलं.